भूत मोठे पंढरीचे भूत थोडं तिकडे वाहू टाय कमी होते काय हां काहीच नाही किती लोक आहेत तिकडे यूट्यूबला जास्त येते तरी
पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, तिथे बहुखेचरीचे रान, जाता वेळे होय मन, तेथे जगा जाऊ कोणी, गेले नाही आले परतोनी, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, बहुखेचरीचे रान, जाता वेळे होय मन, पांडुरंगा करू प्रथम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावी मती। ओम नमो ज्ञानेश्वरा। पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहुखेचरीचे रान, जाता वेळे होय मन। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत वैराग्याचे महामेरुबनी भागवत धर्माचे कळ संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा ज्यांना ज्यांना पंढरीचं भूत लागलं त्यांची अवस्था प्रतिपादन करणार विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय प्रतिवर्षाप्रमाणे हे वर्षी समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबांच्या पालखीचं प्रस्थान झालं. मजर करत मुक्काम करत 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 आज सिंगणापूरच्या ढाब्यावर नातेपुत्याला पालखी सोहळा आला. म्हणजे आजचे यजमान हरिभक्त परायण सातव बाबा सातव आई मानकर काका मानकर ताई गुरु काका यांच्या माध्यमातून आजच्या सोहळ्याचं नियोजन आणि प्रयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खूप आनंद आहे. बोलण्यामध्ये आनंद नाही, करण्यामध्ये श्रवण करण्यामध्ये आणि सहवासामध्ये आनंद आहे. आणि तो आनंद मिळावा याकरता या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कोणता देव? देवादिदेव महादेव निवृत्तीनाथाच्या रूपानं मृत्यू लोकामध्ये आले आणि तेही बंगल्यामध्ये नाही, संत सदनी विठ्ठल पंत रुक्मिणी मातेच्या पोटी सिद्धपेठामध्ये कसे राहत असतील पावसाळ्यामध्ये. आज केवढी व्यवस्था आहे. आनंद व्यवस्थेमध्ये नसतो, आनंद अवस्थेमध्ये असतो. म्हणून निवृत्तीनाथ व्यवस्थेच्या घरात नाही. त्याला येत नव्हतं का एखाद्याच्या बंगल्या? पण निवृत्तीनाथ जन्माला कुठं आले त्याला माहित होतं तो आनंद कुठे. राष्ट्रसंत तुकडोजी बाबांनी तो आनंद झोपडीमध्ये असतो याचं सुंदर वर्णन केलं. तुम्हाला ऐकायचं का? किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद
आनंद घेण्याकरता प्रत्यक्ष भगवान शंकर निवृत्ती दादाच्या रूपाने आले. अहो शंकर भगवान आल्यानंतर विष्णू भगवंताला गमते होय, करमते तिथे वैकुंठात. हो भगवान शंकरा बरोबरच प्रत्यक्ष भगवंत महाविष्णूचा अवतार सखा माझा माऊली आले. आता हे दोघं आल्यानंतर तिसरे कसे राहतील महाराज ब्रह्मलोकात. म्हणून ब्रह्मसोपान तो झाला भक्तानंद व्रतला. हो आणि जेव्हा हे तीन आले त्यावेळेला महाराज त्या आदिमाय शक्तीला हे आवरलं नाही. हो मुक्ताबाई देखील आल्या. हो आल्यानंतर त्यांनी जगाकडे पाहिलं, या समाजाकडे पाहिलं. प्रत्येक जण रात्रंदिवस सुखाची अपेक्षा ठेवून रात्रीचा दिवस करतोय, रात्रंदिवस धडपडतोय. पण या जीवाला सुखाचा स्पर्श नाही, आनंदाचा स्पर्श नाही. हे माऊलीने हेरलं महाराज. 700-750 वर्षापूर्वीचा तो काळ. आणि यांना जर सुखाचा स्पर्श, आनंदाचा स्पर्श, प्रेमाचा स्पर्श व्हावा असं जर वाटेल तर त्याकरता यांनी काय केलं पाहिजे हे ज्ञानोबाने आधी केले मग सांगितले. प्रत्येक संताचं जे कार्य आहे ना आधी केले मग सांगितले. कैसे संत जगी प्रिया माऊली ज्ञानोबाने 750 वर्षापूर्वी काय गरज नव्हती. माऊलीकडे काय कमी होतं सांगा ना. सामर्थ्य कमी होतं. निवृत्तीनाथाकडे सामर्थ्य कमी होतं. सोपान काका मुक्ताबाईकडे सामर्थ्य कमी होतं का. पण या समाजाला, या जनता जनार्दनाला तो आनंदाचा मार्ग मिळावा म्हणून माझी माऊली त्यावेळेला आपल्या अंतःकरणातलं गुईच व प्रत्यक्ष पांडुरंगासमोर मांडते. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. हो आणि महाराज निघाले बर का. टाळ असेल का होते टाळ आळंदीकरांनी भाकर नाही दिली राव. टाळ असेल का ते झोपडीत. ते मृदुंगाचार्य असतील का त्यावेळेला. दगडा मधुनी अभंग. 4 भावंड निघाले महाराज. पाय चप्पल नाही. तिकडे डांबरी रस्ते नव्हते हायवे. काट्या कुपाटीनं हाड मार्गानं काटे मोडायचे, घाम यायचा. भूक लागली तर सगळीकडे महाराष्ट्रभर पसरलं होतं रे संन्यासाची कार्ट म्हणून. माधुकरी दिली तरी एक सुख, नाही दिलं तरी सुख. पण माझी जीवची आवडी पांडुरंगाची भेट घेण्याकरता हे 4 भावंड निघाले महाराज. बघता 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 ज्ञानोबारायचं, निवृत्तीनाथाचं, सोपान काकाचं, मुक्ताबाईचं सामर्थ्य या समाजाला कळालं. आणि महाराज ज्या वेळेला कळालं त्यावेळेला माऊली ज्ञानोबारांनी समाधी घ्यायचं ठरवलं. संताचं असंच असतं, संत महात्म्याचं असतं. माऊलीच्या वेळेला आपण नव्हतो. पण ज्ञानोबाची मूर्ती अवतरली गुटी पडती. प्रत्यक्ष माऊली ज्या वेळेला श्रीपाद बाबाच्या रूपाने आले ना त्यावेळेला मात्र आपण पाहिलं त्यांना. आपण त्यांच्या सहवासात होतो. बनकर बाबा महाराज ज्या वेळेला समाजाला कळू लागतं
की कोणीतरी महात्मा आहे, कोणीतरी संत आहे. त्यावेळेला त्यांनी ठरवलं आता बस, आता निघायचं. साधकाने काही कमी दिलं नव्हतं, त्यांना काही कमी पडत नव्हतं. पण ज्या वेळेला कीर्ती मिळवण्याची वेळ येते, कीर्ती होते, त्यावेळेला संत आपलं अवतार कार्य संपवत असतात. बाबाने आपलं अवतार कार्य संपवलं. महाराज, सगळं जगाला विसरलो आपण तरी चालेल, पण एक जन्मदाती माय आणि जन्म मरणाच्या कोड्यातून सोडवणारी सद्गुरु माय हे कधी विसरू नको साधका. चंद्र सूर्य जातील पण साधक बाबाला विसरणार. काय केलं हो त्याने आपल्याकरता हे कळण्याकरता मला वाटतं वारी. माझा श्रीपाद मुरारी, माझा श्रीपाद मुरारी, हो, आपल्याला आपली माई कळाली. हो, पण ज्याला आपली माय, आता माय हा शब्द वराडी भाषा आमचा आहे बरं का. बरोबर. आणि तू को बराय कोण होते? तुम्ही संत माय बाप कृपावंता.
कृपावंत माय शब्द आहे. मी लाजत नसो बर का. 30 वर्ष पुण्यामध्ये आलो वेटेकर सर, पण माच आई कधी म्हणलोच नाही. हे शेजारचे पाजारचे पुण्यात राहतात आणि माय 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 करतात. पण माय मायच असते. मला बाबांचं महानिर्वाण झालं. 13 दिवस अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. त्याला जामीनदार आम्ही सर्व बसरीकर मंडळी, दादा असतील, मावशी असतील, गवतीताई, आम्ही सगळी मंडळी. आंघोळीला दारणेवर जायचं, सकाळी सकाळी दारणेवर यायचं, दिवसभर कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं. बुधवारी बाबांच्या घरी एक दिवस आम्ही सर्व मंडळी स्नान केलं आणि बाबाची तर ती काय अवस्था होती महाराज. ती अवस्था पाहून बाबा आम्हाला बोलत, आम्ही बाबाला काही बोलत नाही, कारण आम्ही त्या बोलण्याच्या स्थितीमध्येच नव्हतो. ती त्यांची अवस्था पाहून. पण जरा दादांनी आमच्या मन थोडं घट्ट केलं आणि बाबांना म्हणतात, बाबा जरी श्रीपाद बाबा गेले तुम्हीच आहात ना बाबा. आता याच्यानंतर आम्हाला कोण आहे? तुम्हीच आमचे मायबाप आहात ना. त्यावेळेला बाबाच्या मुखातून शब्द निघाले, लेकरांनो पुन्हा बाबा होते. माय माय असते आणि बाप बापच असतो. बाबा पुन्हा होणे नाही. पण ती माय लेकराला कळली पाहिजे ना, आणि ती माय लेकराला कळावी याकरता 8 तासाने 1998 अरे आम्हाला आमची माय कळाली, आमची मौरी आम्हाला कळाली, आमचे जगद्गुरु आम्हाला कळाले. पण या जडजीवांना नाही कळावं याकरता महाराज संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा पालखी सोहळा उदयाला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, खरंच पहिल्या वर्षी ना जी मंडळी असतील ना त्यांना विचारा, खरी वारी पहिल्या वर्षी घडली. भूक लागली की मस्त एखादा घ्यायचं, टोपलं घ्यायचं, एखादी बादली घ्यायची, माधुकरी. आळंदीत पहिली माधुकरीला सुरुवात केली. पण तिथून पुढे मग भोसरीला आले तर मग भोसरी साधकांनी ते काय माधुकरी मागून देतात. तिथून पुढे कासारवाडीला, मग काय करता महाराज. पण पोवारवाडीला साधकच नाहीत ना. मग तिथं पुन्हा घ्यायचं टोपलं बादली, सगळ्या गावात त्या पोवारवाडीत माधुकरी. महाराज ती पोवारवाडी अजूनही विसरली नाही. हो हो, अजूनही विसरली नाही ती पोवारवाडी. अजूनही पहिले 33 वारकरी होते, तेव्हापासून तर आता 1000 वारकरी झाले. पण प्रत्येक घराघरामध्ये जसे माऊली आले अशा प्रकारचं स्वागत आपल्या बाबांच्या पालखी सोहळ्याचं ती मंडळी करतात. हो, व्यवस्था नव्हती.
होती त्याही वेळेला आणि आजही व्यवस्था आहे असा आपला काही दावा नाही, पण अवस्था मात्र त्या पालखी सोहळ्यामध्ये जो येतो ना त्याची अवस्थाच होऊन जाते महाराज. आणि माझी तर पहिल्या वर्षीपासून टकलीच असते. कुणी भेटलं ते तुम्ही एकदा फक्त एकदा. वेठेकर साहेब पोलीस खात्यामध्ये PI पदावर नोकरी करतात. साहेब तुम्हाला सुट्टी मिळणार नाही मला माहिती, पण एकदा तर या. मला 2-3 वर्ष पाजलाच्या हो पुढच्या वर्षी हो करतो असं का 2-3 वर्ष घालवले, पण 1 वर्षी मात्र निर्णयच केला. आणि साहेब अक्षरशः सर्व हो पदाचा भार, प्रपंचाचा भार, मी कोण आहे कुठं आहो काय याचा विचार न करता महाराज बाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले. हो आणि जो सामील होतो ना त्याला भूत लागतच नव्हे ते झडपतच. भूत लागणं वेगळं झडपणं वेगळं. विठ्ठल विठ्ठल तुम्ही भूत पाहिलं का? बसल्यापैकी कोणी भूत पाहिलं का? बरं भूत आहे का? तुम्ही काहीच बोलत नाही. जाऊ का मी घरी? भूत पाहिलं का? बोल. भूत आहे का? नाहीये. भूत पाहिलंही नाही म्हणतात नाही पण म्हणतात. देव आहे का? आहे. पाहिलं का? नाही. काय खोटारडे लोक भूत आहे का? नाही. पाहिलं का? नाही. याचं उत्तर नाही देतात. देव आहे का? आहे. आणि पाहिलं का? नाही. कसं काय म्हणता मग? पाहिला आहे हा अनुभवी. देव आहे का? आहे हा अनुभवी. देव पाहिला का? तर त्याचाही काय आहे? अनुभव. तसं भूत आहे का? आहे. त्याचाही अनुभव आहे. भूत पाहिलं का? हो पाहिलं. याचाही अनुभव आहे. कुणाला फेटापासून छाटा मारणारा नाही. मला आमचे वडील नदीवर ताक काढायला जायचे. आता ही भाषा तुम्हाला कळते का? पुणेरी लोकांना माहित नाही. मला माहित नाही. बाबाला कळते काय माहिती. तांबारी असायची आणि त्याचा ताक ते दोर वळायचे ते त्याचा ताक काढायचे. आंबाडा ते बरू. त्या बरूच ताक. तुम्ही काही समजून घ्या. कुछ तुम समजू कुछ हम समज. तुम्हाला भूत सांगायचं म्हटल्यावर मला तिथं जावं लागेल ना ते नदीवर. आलेला म्हणजे तो पाहिलेला अनुभव सांगतो. आणि ते महाराज त्यांचा एक जोडीदार होता देवके म्हणून खडकीचा. महाराज ते दिवसभर ते ताक सोबायचे. ते एकमेकाची गट्टी जमली मैत्री.
आणि अचानक ते देव वाढला महाराज. याची इतकी गट्टी होती, इतकी मैत्री होती, काय माहिती. महाराज ते वाढल्यानंतर मग 13 दिवस आमचे बाबा जागेवरच नव्हते. ते काय करायचे माहितीये का, मस्त झोपू द्यायचे आम्हाला 12-11-12 वाजेपर्यंत आणि 12 वाजता उठायचे. आलो रे, थांब थांब. झोपलेले आम्ही तारतो जागी उठलेले. काय झालं बाबाला, आलो रे कोण बोलतो, थांब थांब. उठायचे ना बाबा, मला 60-70 वर्षाचं वय, ते उठायचे त्या बाजूवरून आणि उठले की महाराज आमचे मोठे भाऊ, आमची आई बहीण, मी तेवढा लहानच होतो. आता मला काय हाताला धरत, मी पाय धरतो. आम्हाला घरातल्या 4 लोकांना बाबा आवरूनच ना मला, थांब आलो. मग आम्ही काय करा, दुसरा कधी जाते ना, आम्हाला चौघाला करून यायचं. 5 किती वर्षाचे वय, त्या वयात भूत आम्ही पाहिलं नाही, पण ते अनुभवलं सांगतो तुम्हाला. मग आम्ही काय करू, दाराला कडीच नाही, त्याला कुलूप लावून घ्यायचं. मग ते कुठं जातील, मग ते धडकायचे त्या याला दरवाजा. आणि जेव्हा ते संचार कमी व्हायचा ते तिथंच बसायचे. मग त्याला त्या खाटावर येऊन बसताय. मग आम्ही उचलायचं बाबाला आणि त्या खाटावर आणून झोपायचं. आम्ही भूत पाहिलं नाही, पण हो आम्ही देव पाहिला, अनुभव. हो महाराज एक दिवस नाही ना, दुसऱ्या दिवशी झोपायचंच का नाही अशी परिस्थिती व्हायची. लगे 12-11 वाजले, आलो रे, मोठा आवाज येतो. महाराज हे न पाहिलेलं त्याचा काही म्हणजे तसा उपयोग पण नाही त्या भूताचा. ते म्हणतात ते भूत आहे रे, ते कुठं आहे का नाही माहित नाही, पण ते काळूबाईला गेल्यावर ते तुम्हाला आयुष्यामध्ये एकदाच गेलो होतो, परत नाही, इच्छा नाही. हो तुम्ही ते भूत आहे का नाही पाहायचं असेल तर गाणगापूरला जाऊन या, तुम्हाला भूत आहे का नाही कळेल. नाही ती जी काय आता ज्या अर्थी म्हणजे शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलं, ती गोष्टी आपल्याला जर अनुभव नाही म्हणजे काय नाही असं आपण म्हणू शकत नाही ना, पण त्याचा अनुभव मात्र माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरात मी घेतलेला. हो महाराज ते काही कामाचं नाही, बिनकामाचा भूताचा जर संचार होतो तर मग इथं पंढरीचं भूत आहे. महाराज ते पण झडपत. हो त्याने ज्ञानोबारायला झडपलं, तुकोबारायला झडपलं, जनाबाईला, मुक्ताबाईला, या सगळ्याला झडपलं. तुकोबाराय म्हणता बघा सावधान. हो त्यांनी मला पण झडपलं. तुकोबारा अनुभव सांगतात अभंगाच्या पहिले.
मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. तुकोबारायांनी सावध करण्याचा प्रयत्न केला आपल्या अनुभवातून. आणि खरं सांगू का, माझा जन्म त्याच्याकरता आहे. माझा जन्म त्याकरता. कशा करता? ज्या भूताने मला झपाटलं ते सगळ्याला लोकांना सगळ्याला झपाटावं असा तुकोबारायमध्ये त्याच्याकरता माझा जन्म. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी आम्हाला झडपलं त्यानं. तुम्हालाही कसं झडपल याचाच प्रयत्न केला आम्ही आयुष्यभर. मग तुकोबाराया वैकुंठावरून आले. आपण काय पोटा खालू आलो का? इथे श्रीपाद बाबा शब्द आहेत का लक्षात? तुकोबारायामध्ये आम्ही वैकुंठावरून आलो. आपण पण मांडवा खालून जा रीतबात कळेल. विठ्ठला नाही, तुम्ही कुठून आला मला माहित नाही, पण मला नक्की माझा निश्चय आहे की मी वैकुंठावरून आलो. थोडासा इतिहास सांगतो तुम्हाला. माय गावापासून पंढरपूरची वारी करायची. अवघड आहे तो अनुभव, पण सांगतो. कारण माझाही जन्म कशा करता आहे मला कळायला जर कारण कोण असेल तर ती माय जन्मदाती. पंढरीची पायी वारी करायची. महाराज प्रपंचाची एवढी दानादीन होती. 18 विश्व दारिद्र्य कशाला म्हणतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. दिवसभर लोकांचं मजुरीनं काम करायचं, खुरपायचं, आणि संध्याकाळी आल्यानंतर पाटलाच्या सावकाराचं दळण कांडण मायनं करायचं. कांडण करते का साळी कांडायचं. मला साळे काढून दिल्यानं पाहिली भर की त्या पाटलीन बाईनं त्या सावकारीन बाईनं ते तांदूळ काढून घ्यावे आणि पुढची बारीक कणी असते ना त्या भुश्यासहित ते माईच्या पदरात टाकले. मायनं ती कणी त्या भुश्यात घरी आणायची आणि भाकरी साळायच्या नाही हो दादा. त्या भुश्यासहित भाकरी जास्त झाले पाहिजे म्हणून त्या काळ्या हायब्रिड मध्ये ती टाकायची आणि ती दळायची आणि महाराज त्याच्या असे एवढ्या भाकरी करायच्या. दिवसभर कष्ट करणारा बाप, पण ती एवढीच भाकर वाट्यावर यायची. आम्हाला ते खाऊ घालायला घातल्यानंतर मग माय खायची. पण वारी नाही चुकली कधी. एवढी तरी परिस्थिती, पण कधी प्रपंचाचं गारानं कधी पांडुरंगासमोर मायनं मांडलं नाही. पण परिणाम असा झाला
लेकरू झालं की मरायचं, लेकरू झालं की मरायचं. 10 भावंड होतो आम्ही. आज फक्त 2 जिवंत आहे. 8 भावंड माझे त्या परिस्थितीमध्ये गेली. अहो लेकराला जन्माला घातलं की महिन्याच्या आत दुसऱ्याच्या कामाला जायचं. हो, लेकराला पाजायला सुद्धा घेईन. अशा अवस्थेमध्ये माई एक दिवस 1 वर्ष वारीला गेली. पांडुरंगा, अरे लेकरू होतंय मरतय, लेकरू होतंय मरतय, जीव थकत चालला. पण मी गेल्यानंतर ही वारी कोण करणार? पांडुरंगा, आतापर्यंत तुला काही मागितलं नाही. प्रपंचाचं गाणं पांडुरंगा तुझ्या समोर कधीही मांडलं नाही. अरे अर्ध पोटी झोपले, पाणी पिऊन झोपले, पण तुझ्या पुढे कधी गाणं मांडलं नाही पांडुरंगा. पण मी गेल्यानंतर माझी वारी करणारा एखादा लाल एक वारकरी माझ्या पोटाला ते दुसरं काही मागणं नाही पांडुरंगा. महाराज असं म्हणतात, नाही नाही अनुभव आहे. जो अंतःकरणापासून वारी करतो आणि देवाला काही मागणं मागतो ना, साखर टाकतो ना. आतापर्यंत महाराज अनेक वारकऱ्याची साखळी पूर्ण केली त्यांनी आपल्या वारीतला अनुभव. तसा मायनं पांडुरंगासमोर पदर पसरला आणि माय घरी आली. देव पावला. दिसामासा 9 महिने 9 दिवस भरले. बघता काय माझ्याकडं हा वारकरी जन्माला आलाय. विठ्ठला विठ्ठला म्हणतात त्याप्रमाणे अनुभव आहे माझ्या वारीला. अरे बाबा, ज्याची वारी माईच्या पोटातच सुरू झाली त्याची वारी बंद पडेल का? ते पंढरपुरात पाणी शिरलं होतं, आठवते का साहेब? ते साल आता मला आठवत नाही, काहीतरी 83 का 85 नाही सांगतात ते साल. नाही 83-85 नाही, ते 92-93चा काळ. सगळे वारकरी पंढरपुरामध्ये शासन येऊ देत नव्हतं, सगळे पोलीस बंदोबस्तात. मला जायचं नाही, पंढरपुरात लोक बाहेर काढले होते सगळे, इतकं पाणी आलं. महाराज ते डबा तसा ठेवला आणि घरी आला. घरी आला डायरेक्ट डॉक्टर, म्हणजे अनुभव आले अंगात ते या जगात ते वाट पाय उभा बेटीची आवडी हा अनुभव आहे. ते दिसते अभंग नाही. तू तिकडे वाट पाहतो झाला, तू कामावर चालला काय? डॉक्टर कडे गेलो महाराज, त्यांनी ते सगळे काय औषध उपचार केला, पण पाणी पिलं की सुरू सगळं सगळं झालं. एकादशी दिवसभर पोटात अन्नाचा कण नाही. दुसऱ्या दिवशी एक मावशी राहायची आमची शेजारी. तो कोणी मानते कोणी मानत नाही, पण मी अनुभवलेलं सांगतो. चुकून खरं आहे का खरं कुठे आहे? चुकून विठ्ठला दिवसभर पोटात आणलं नाही. माय जवळ कसं मायला करमते. सकाळी सकाळी माय उठली, ती शेजारी मावशी होती. म्हणली बाई काय आजपासून पोराच्या पोटात म्हणजे अन्नाचा कण नाही, म्हणजे आपण सुकून पाहू. म्हणजे
आता ते सुकून पाण्याची जी पद्धत आहे ना ती मी प्रत्यक्ष जवळ बसून आता ते मी आडवत होतो ना आणि मायन मारा ती ताट लावलं त्या भिंतीला असं सरळ मामी मामी आहेत माझ्या समोर भाग्य माझं आज वारी हे सगळं म्हणजे अनुभवाचं ते ताट आहे ना मला ताट आपल्या स्वयंपाक करायचे ताट ते मोठं ते असं उभं ठेवायचं त्याला रुपया चिटकल का त्याला रुपया किती चिटकवला तुम्ही कसे चिटकल का नाही मला ती सुकून पाहता 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 ते सगळे देवाचे काय ते त्याचे ते चालले होते मंत्र या देवाला धर्माला त्या देवाला चाललं होतं आणि तेवढ्यामध्ये ते एक पोरग होतं त्या मावशीचं ते म्हणले आई म्हणले काय करते म्हणलं मामाची वारी चुकली मामा वारीला गेला नाही त्या पांडुरंगाने धरलं बघ म्हणले एकदा हे नाव मग मायनं ते पांडुरंगा नव्हतं रुपाची चिटकून खपकी तिथं मी पाहतो ते सगळं वारीच्या वाटेवर सांगायचंच नसतं आनंदच अनुभव सांगायचे असतात महाराज तो रुपया सर तिथं चिटकलेला असतो बरं का मग मायला हात जोडले पांडुरंगा हा तू वारीसाठी जन्माला घातलं याला पण लेकरू होत लेकरू हे लहान आहे अजून ते पंढरपुरात पाणी शिरलं म्हणून नाही म्हणजे त्याने केला विचार की आता तिथे जाता येत नाही म्हणून नसल आलं पण इथून पुढे माझा राम कधीच वारी चुकवणार नाही रे पांडुरंगा घे लेकराला पोटात लेकराच्या आपल्यात पोटात घे पटकन रुपया खाली पड तुम्हाला खोटं वाटत मी तिथून ताडकन उठलो मला भूक लागली म्हणजे भूक लागली मग काय मला शिळीच भाकर रात्रीची आहे ठेसा तुटून पडलो जुलाब नाही उलटी नाही विठ्ठल विठ्ठल भेटीची आवडी कृपाळू तासळी उतावे अरे बाबा तो खरंच वारकरी वाट पाहतो हो हा अनुभव आला हमारा ते भूत जर लागलं ना तर त्याला झडपलं पण पाहिजे आता भूत कोणाला लागलं ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये माड त्यांना भूत लागलेला आहे पण भूत लागणं वेगळं झडपणं वेगळं ही लाईट लागलेली आहे ना ही लाईट लागलेली आहे का बंदी लागलेली आहे पण ती झडपायची असेल ना तर फक्त काय करा थोडसा मग ती कशी झडपते मला तसं भूत आहे ना सगळ्यालाच लागलेले बाबाच्या नंतर जेवढ्या जेवढ्याने अनुभव घेतला तेवढा भूत लागलं पण झडपलं पाहिजे मला झडपलं तर काय अनुभव येतो माहितीये का आता या वारीच्या काळामध्ये छकलो म्हणून झोपलो त्या आणि झोपल्यानंतर मी त्या दिवशी अनुभव सांगितला तुम्हाला सांगतो की झालं ना वारीत कीर्तन सुरू वारीत कुठं अहो खाट्यावर आली माऊलीची आई उठवायला उठा 3 वाजले म्हणलं थांब कीर्तन चालू आता मला माहित नाही पण ते माऊलीनं जे आहे ना रात्रीचे माझ्याशी असं संवाद साधतात झोपत मी त्यांच्याशी बोलतो असं ते म्हणतो मला काही माहित नाही हो थांब मला कीर्तन चालू आहे थांब पुन्हा उठा थांब आता शेवट आला मला भूत लागणं वेगळं आणि झडपणं वेगळं खरंच सांगतो तुम्हाला काही सुचत नाही हो काही सुचत नाही कामावर गेलो ना याच वस्तू येण्यासारखं द्यासा जीवाला
डोळे करून पाहू वैकुंठी तारा डोळे भरून अखंड पायवारी घडली. त्या पायवारीमध्ये असं वाटायचं, मी विचारायचो या घरच्या लोकांना की खरंच घरी राहिल्यावर कसं होते. आम्ही आता वारी करतो आम्हाला काय माहित नाही, पण वेटेकरचा घरी राहिल्यावर काय होते. 2 वर्ष महाराज अनुभवतोय, लय वेदना होता, वर्णच करता येत नाही एवढे वेदना होते. झोपलं की मध्येच जागे ते उठून बसायचं, कशा चिंतन बिंतन काय नाही, त्याचे जे भांडत काय चुकलं आमचं सांग ना. पण चुकलं असेल म्हणून शिक्षण देत होतो. काहीतरी चुकलं ना आपलं, काहीतरी चुकलं म्हणूनच तो शिक्षण देतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ. मग ते गवा बरोबर किडे असं का होईना, पण काहीतरी आपलं नाही, आपल्या बापदाद्याचं म्हणा, कोणाचं तरी काहीतरी चुकलंय म्हणून त्याची फळं. पण महाराज काय होत. आता तुम्ही आम्ही सगळेच घरी हो म्हणून थोडं ते दुधाची भूक टाकावर म्हणा, सगळे बरोबर आहोत ना, वारी चालू केला त्याचं काय होत असं. भूत लागणं वेगळं आणि झडपणं वेगळं. उभारण्यात ठेला, भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. बरं म्हटले ग बाई, एका जनार्दनी भूत हृदयी वसे सदोदित. कुठे भूत? ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. मग जे माळकरी असतील त्याच्या हृदयात आहे, जे माळकरी नसतील त्याच्या हृदयात आहे. जे वारी करतात त्याच्या हृदयामध्ये आहे आणि जे वारी करतात त्याच्या हृदयामध्ये आहे. पंढरीचे भूत मोठे हो, ते सगळ्याच्या हृदयामध्ये आहे. पण ज्याला झपाटलं ना त्यालाच तुकोबारायचा हा अभंग कळेल. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. महाराज ते वाट एक पाऊल जर त्या वाटात टाकलं ना की ते सुरुवातच करते. आता अनुभव सांगतो, आमच्या शेजारी आखाडे काका राहतात, 3 घर सोडून. कोकणी माणूस. आता कोकणी माणसाचं काय, ते आमची माऊलीची आई म्हणते असं काय सांगायचं विठ्ठल विठ्ठल. कोकणी माणूस मासे आणि कंटिन्यू त्यांचा तो उद्योग, तो दुसरा काही उद्योगच नाही. महाराज मी आयुष्यात त्यांच्या उमरावर आणला नाही कधी, पण त्या बिचाराची कंपनी बंद पडली आणि मग ते फिरत होते असे. म्हणलं काका
चला वारीला आता कंपनी बंद पडली तर म्हणजे वारीला तुमचे ते आहे का? अहो म्हणलं काका कमी अहो आयुष्यभर अहो माहित नाही मला अहो मला तरी विचारलं का असं म्हणलं का नाही नाही म्हणले मग आपल्याला नाही जावायचं. महाराज मी एकदाच नाही त्याला बोललो परत येतो काही दिवस गेले की साहेब काका अहो घरी या तुम्ही हो परत काही कामाला लागले की पुन्हा इच्छाच नाही बरं चला वारीला. नाही महाराज ते रोज आम्हाला लागते ते कसं काय वाटत काय मिळायचं. बरेच दिवस गेले महाराज आता वारी आता उद्यावर आली काका नका पंढरपूर परत येऊ पण आळंदीहून बाबाचा पालखी सोहळा निघतो माऊली ज्ञानोबाला तरी 32 किलोमीटर पुण्यात जावं लागते. पण बाबाच्या सोहळ्याची एवढी मजा आहे की तिथून उठायचं ना बोसून घ्यायचं 7-8 किलोमीटरवर आपला पालखी सोहळा थांबतो. 7-8 किलोमीटर चालला होणार ना का एवढं तर चला. महाराज तकडी लावली 2-4 वेळेला शेजार धर्म पाळला हो त्या बाबांनी. बाबाच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि बाबाच्या पादुका निघाल्या. श्रीपाद बाबा माऊली रामदास बाबा वारीचं कीर्तन हे लवकर उरका लागते ना हो लोकांना भुका लागल्यात ना चालून चालून दिवसभर. हा मग ते जास्त लांबवलं तर मग ते माईकवाले काय करतात माहिती का लगेच विठोवर माईक घेतात लगेच कीर्तन करते फुलं अनेक आहेत अनेक रंगाची आहेत पण धागा मात्र ज्यांना ज्यांना भूत लागलं त्यांनी त्या भूताला झपाटावं याकरता हा बाबांचा प्रत्येक कीर्तनातला हा दृष्टांत. भाऊ ताई फुलं म्हणजे तुम्ही आणि धागा म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. पण हे कळण्याकरता आता सावध सावधान समय साधा समी पयसे वाग्वादान करा परात गतिका संपूर्ण आली असे भावे गावाचे लोक म्हणतील बाबाच्या पादुका आला होत्या काय पण कळावं महाराज समाजालाही भावे सद्गुरूचे पदांबुज धरा. मायनं पोटात वारी केली मायच्या पोटात माझी वारी झाली भूत लागला होता मला हे मला मान्य आहे. पण ज्या दिवशी श्रीपाद बाबा भेटले मस्तकावर हात ठेवला त्या दिवशी खऱ्या अर्थानं झपाटलं अखंड संचार आहे मला त्याचा. तसा सद्गुरू जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत माळकऱ्याला भूत सगळ्याला भूत लागलेलंच आहे. पण झपाटावं असं वाटत असेल
तर कमीत कमी नका अभंगातला ऐकू, नका भारुडातला, नका गवळणीतला, नका तेरेश्वरीतला ऐकू, पण लग्नाच्या दिवशी तो ब्राह्मण काका भीमच्या देठापासून ओरडतो रे, भावे सद्गुरुचे पदांबुज धरा, चित्ती स्मरण रे दोपाक्षी कुलदेवता वधुवरा, कुर्या सदा मंगलम शुभमंगल. वरण आलं पोटासाठी नवरदेवाला, बेमाना विठ्ठल विठ्ठल. आता ते राहिलेलं उदाहरण पूर्ण करतो, संपवतो मग आता. चालेल ना? कुठं आलतो आपण? नाही ऐकणारे असे सावध असले महाराज. पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं, पालखी सोहळा निघाला ना, त्या थोरल्या पादुका आल्यानंतर अहो काहीच माहित नाही त्या माणसाला, आयुष्यात काहीच नाही माहित, मंदिर काहीच माहित नाही त्या माणसाला. महाराज तिथं जेव्हा फुगड्या रंगल्या थोरल्या पादुकावर ते सगळं पाहिलं त्यांनी, ते पण रंगलं महाराज त्याच्यात. मग गवळ्याच्या लॉन्स मध्ये आलो, तिथं पालखी सोहळा स्थिरावला. त्याला वाटलं जावा घराकडे, काय मधुशास्त्री चौकातून, पण त्याची घराकडे पाय ओढलं, ते पुन्हा लॉन्स वर आलं. हरिपाठ पाहिला, त्या हरिपाठामध्ये नाचला. घरी जायचं पण ते पायच ओढत ना महाराज. कीर्तन ऐकलं आणि मग आमच्या बरोबर घरी आला. ते सकाळी मी उठायच्या आधी उठलो, म्हणले पालखी वाटी लावायला जायचं ना आपल्याला. मला वाटी लावायला नाही, पंढरपूर पर्यंत जायचंय, वाटी कशा लावायची. मला तो सकाळी सकाळी आला, मला वाटी लावायला येऊ. कशाला वाटी लावायचं, ते पसायदान बिल्डिंग मध्ये एकदा दाबून वडापावचा हे खाल्ल्यानंतर ते काय थांबते का. पुन्हा जे लागलं मला पुण्यापर्यंत, काय कळलं नाही माणसाला. पुण्यात आल्यानंतर म्हणलं काका लवकर जा, पीएमटी बंद होईल, लवकर जा, गाडीमध्ये गाड्या बंद होतील. नाही म्हणजे आता ते हरिपाठ झाला, आता कीर्तन ऐकूनच जातो ना. मला कीर्तन ऐकता ऐकता झाले 11 वाजले, गाड्या बंद झाल्या तिकडे. म्हणजे आता काय करू, म्हणलं काय नाही आपला बिछाना, दोघं झोपे दोघं एका बिछाण्यात. सकाळी आंघोळ म्हणले काकड्याला, मी उठलो, मग ते उठलं. मग म्हणले का आंघोळ, म्हणजे तू नको, तुम्ही नाही करू आंघोळ. म्हणलं मी करतो. नाही नाही म्हणले काकड्याला, मी आंघोळचं कसं काय. म्हणलं मग आपल्या दोघांची काय एक चट्टी. महाराज तो स्पर्श झाला त्याला त्या वारकऱ्याचा, त्या टावेलाचा म्हणा, त्या चट्टीचा म्हणा, त्या बिछाण्याचा म्हणा. ते जायला ना महाराज, पालखी निघाली, पुन्हा प्रस्थान झालं त्या सेंट्रल बिल्डिंग होऊन. ते म्हणले आता महाराज घरी जा वाटत नाही, ते काय म्हणतात दिवे घाटक का आहे ना म्हणतात, तिथपर्यंत घेतो. पंढरीचे भूत मोठे आल्या, ते आलं होतं ना महाराज. ते पालखी निघाली, अहो काय तो जय घोष महाराज, सगळं पुन्हा असं स्पीकर सिस्टीम, काय ते आवाज, सगळे गायक मंडळी गातात, काय त्या मृदुंगाचा नाद असतो, सगळं देहभाव विसरतो. महाराज दिवे घाटामध्ये आपली पालखी गेली. आता तिथं पाऊस नव्हता, पण आपल्या पालखीला काय पाऊस लागतो का. पोरांनी टँकरच अडवलं, जे सुरू झालं ना, हो महाराज त्या आनंदामध्ये ते चिप भिजलं, अख्खं भिजलं. आखाडे ना अंगावर ओला चिम. आयुष्यात कधी थोडस जरी कपडा भिजला तर ते जेवलं नसलं, ते अख्ख्या ओल्याची हातात ताट घेऊन लगे लाईनीला गेलं. महाराज त्या पवारवाडीला गेलो, ओले कपडे वाळलेच पर्यंत. तसेच रात्रीचे महाराजाचं जावं वाटत नाही. आता असं वाटते पंढरपूरलाच यावं. अरे मला येड्या, त्यासाठी तुला आणलं रे. अरे मला चढत तुलाही चढ. तू गोबाऱ्याला काय करत होतो,
अरे तुकोबारा म्हणतात मला झडपलं तुम्हाला झडपाव याच्याकरता तर ही वारी. बघता काय माझ्याकडे अंडरपॅन्ट टावेल त्याला ड्रेस घेतला सासवड मध्ये नंबा तुकाराम भय हो त्याला खायची आठवण नाही राहिली त्याला पियाची आठवण राहिली. आणि पंढरपूर गेल्यानंतर नवीन आले साधक माळा घालायचे अंघोळ घ्यायचे पाय सासू घेऊन आलं माझ्याकडं म्हणजे महाराज म्हणजे काय म्हणजे ती माळ घालायची आपल्याला वाटत ना दुसरा काय धन काय अंधारे महाराजाला तरी माळ घाला अनुग्रह घ्या नाम चिंतन करा. कोणी कीर्तन करायला आपला धन का तोच असतो चिंतन करा. म्हणजे ते चिंतन करा तर माळ तर घाला लागेल ना. म्हणजे तुम्ही माळ घालला का तुमच्या पाय पडतो म्हणजे काय म्हणलं मी जर गावात आलो तुमच्या बरोबर ती ताई मला पहिलंच घरी तिचं मला हातात काठी घेतली या भानगडीत माळ नका म्हणजे तुम्ही आले तर बस मला नाही म्हणलं त्याला ते रडायच लागलं म्हणजे काय जन्माला फायदा आहे मग पंढरपुरात येऊन जर माळ घालू शकत नाही म्हणले तर काय म्हणले जन्माचं या जीवाचं करायचं म्हणले. इतका त्याला अनुताप झाला. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या ते पुढच्या 3 चरणाचा विचार आहे ना पुढच्या वर्षीला कुठे बाबाला बोलू महाराज. बघता काय ते रडायला लागल्यानंतर मग मलाच नाही राहलं म्हणलं तुम्ही ताईला फोन करा परवानगी घ्या म्हणलं त्यांची. मग म्हणलं माळ घालू म्हणजे बापा तिथं आता ती काय शब्द वापरला ते कोकणात नाही बोलत मी म्हणजे तिचं नाव नका पंढरपुरात. अहो म्हणलं असं नाही म्हणलं संसार दोघाचा आहे परमार्थ बी दोघाचा आहे नाही का. बैलगाडीला 2 गाड्या चाका असतात ते एक मोडकं एक चांगलं चालत नाही. तुम्हाला परमार्थ करायचा घरी गेल्यावर तुम्हाला त्या माऊलीच्या हातचं जेवायचंय तुम्हाला. तिने जर नाही जर शाकाहारी जर भाजी भाकरी केली तर काय खाचाल फोन करा नाही म्हणजे फोन करत नाही बाप्पा अशीच माग आला महाराज. मग मी जरा थोडस मन दट काय होईल ते होईल नेलं गाडगे बाबांच्या पुढे बसवलं. आता ते आधीच सगळं तयार झालं होतं महाराज ते वारीच्या वाटेनं. तिथे गेल्यावरती इतका महाराज त्याला आनंद झाला खरे झपाटलं खरे. पण घरी आल्यानंतर महाराज जे व्हायचं होतं तेच झालं. ती बाई म्हणले खबरदार म्हणले जर तुम्हाला घरात राहायचं असेल तर मी बनवते तेच खायला लागेल. आणि 2 टाइम काय खायला दे केलं ना महाराज त्यानं. महाराज तो तसाच घराच्या बाहेर निघून गेला. मग आल्यानंतर काहीतरी छोटी मोठी नोकरी पकडली. रोज सकाळी तिने तेच करायचं. तिनं तसंच उठायचं काहीतरी वडापाव खायचं आणि काम करायचं दिवसभर. मग संध्याकाळी तरी करल मला संध्याकाळी यायचं ताटावर बसायचं ते पुन्हा तेच पुढे. मी पंढरपुरात सांगितलं होतं म्हणलं काका माळ घालू नका तुम्ही कारण शेवटी जोडीदार बरोबर प्रपंच करायचा ना तुम्हाला. महाराज महिनाभर उपाशी राहिला माणूस महिनाभर पण त्यानं ते स्पर्श नाही करत. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी झडपलं त्याला ते लागलं नव्हतं नुसतं. लागलं असतं ना तर ते कधीच माळ काढून टाकले असते. झडपलं होतं त्याला. महिनाभर उपाशी राहिलं महाराज आणि महिन्यानंतर घरी आलं आणि आमच्या माऊलीच्या आईजवळ रडू लागलं. म्हणजे महाराज म्हणजे तसंच झालं काय बघा महिना झाली मी उपाशी काय करू सांगा. मी आलो कामावरून रडू लागला. म्हणलं काका तुम्हाला मी सांगितलं होतं म्हणले बाबा माझं तर ऐकत नाही म्हणजे तुम्ही सांगा. म्हणलं नवरा तुम्ही आणि म्हणलं तुमचं ऐकत नाही माझं ऐकलं पाहिजे तुमची. आपण आतापर्यंत त्या माऊलीचा आपला बोल भाषेला नाही काही संबंध नाही जवळ राहायला पण ते कसे असल्यावर आपण कशा संबंध बोलतो. पण ते लयच आकुलच्या नाही म्हणले तुम्ही सांगा म्हणले ते काहीतरी होईल. आता काय म्हणलं बा आता त्याचा हट्टपुरं म्हणलं होणार नाही मग 100% माहिती. पण साहेब कधी तो उमरावर झाला नव्हता हो. पण त्या बाबाच्या लेकरासाठी तो उमरा ओलांडला. ती ताई आता ते अतिथी देव पाणी आलं मला ताई तुझ्याकडं पाणी पण नको मी 2 शब्द सांगतो तेवढा ऐकीचे. बसली 10 मिनिटं म्हणता अर्धा पाऊण तास ते ऐकत होती. पाऊण तासानंतर ऐकल्यानंतर मात्र तिने निश्चय केला म्हणजे महाराज मी चुकले माझा पती देव आहे. पण मला आज कळालं कारण ती परंपराच नाही ना आमच्या आई वडिलांना कुठंच हे काहीच नाही आम्ही ऐकलं कधीच. पण म्हणले आजपासून म्हणले मला नाही आवडणार पण मी म्हणले त्यांना कधीच
असं म्हणणार नाही की हे खा. त्या दिवसापासून महाराज त्याला भाजी भाकरीचा डबा सुरू झाला. ऐकता ना, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, त्याला झडपलं यात नवल नाही. महाराजजी पक्की निश्चयावर होती, काय झालं तरी महिना भाई नवऱ्याला उपाशी ठेवला. ती बाई बदलली 2 महिन्यांनी, पुन्हा 2 महिने तीच माऊली आली. माऊलीच्या आईला म्हणतात ती महाराज मला घालतील का हो? पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या, अहो ज्याला झडपलं आणि तो ज्याच्या सहवासात गेला ते कसं राहील? लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधची. अरे बाबा, त्या परिसामध्ये पावर आहे, लोखंडाला सोनं करायची, आणि सद्गुरु त्यापेक्षा कितीतरी पटीनं ते आपल्यासारखं करतात. महाराज परिणाम असा झाला की 2 महिन्यांनी त्या माऊलीला जो नवरा महिनाभर उपाशी ठेवला, ती माऊली देखील अनुग्रहित झाली, माळकरी झाली. बघता काय माझ्याकडे पांडुरंगाने त्यांची तिची चला 51-52 वर्ष मुलबाळ नव्हतं, आज 2 लेकर त्यांच्या घरामध्ये पाळण्यात खेळतात. विठ्ठल विठ्ठल आल्या गेल्या झडपी वाटे. महाराज असे अनेक उदाहरणं आहेत वारीच्या वाटेनं. मला वाटतं वारीच्या वाटेनं रोज जरी कीर्तन ठेवलं तर तुम्हाला रोज याची उदाहरणं येतात. कारण 21 वर्ष हेच अनुभव आहेत ना. इतका आनंद आहे महाराज या वारीमध्ये. पण एकदा यावं लागेल मग तवा कळलं, ते घरी बसून नाही कळणार. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, जे वारीला आले होते त्यांना काय मी म्हणणार नाही पुढच्या वर्षी या, पण पुढच्या वर्षी वारी होणार आहे. जे इथं मंडळी वारीला आली नाही आतापर्यंत, त्यांनी पुढच्या वर्षी वारीमध्ये सामील व्हायचं. काय झालं तरी तरच करोना जाईल असा निश्चय करा. तुम्ही जर निश्चय केला तर मग करोना जाईल, आमची पण वारी होईल तुमच्यामुळं. म्हणून तुम्ही निश्चय करा आणि पुढच्या वर्षी बाबाच्या पादुका तुमच्या गावामध्ये आल्यात ना, तर पुढच्या वर्षी बाबाच्या पादुका बरोबर ज्ञानेश्वर माऊली आपण सर्वजण सामील झाला. किती सामील झाला, वेळ किती गेला माझ्या हाताला घड्याळ मला माहित नाही. पण तुमचे चेहरे पाहून तुम्हाला भूक लागली असं मलाही वाटत नाही. आणि तुम्हाला भूक लागली का नाही लागली, मी चष्मा नसल्यामुळे मला दिसत पण. कीर्तनाला आता चष्मा घालणं, मी चष्मा घालतच नाही. कारण ते पुढचे चेहरे कसे आहेत, मग त्याच्यावर नाही का आपलं मूड खराब होण्यापेक्षा. तर तुम्हाला काही भूक लागलेली नाही, तुम्ही वारीमध्ये खऱ्या अर्थानं सामील झाला, मला तो आनंद दिसतोय. पण काही भान असावं म्हणून वारीच्या वाटेनं थोडक्यामध्ये कीर्तनकारांनी आवरलं पाहिजे. जाता जाता एक महत्वाची सूचना म्हणजे अशी आहे, जागा घेतली बाबांच्या पादुका मंदिराकरता पंढरपूरला. त्याही वेळेला चिमणीकरांनी मोठा प्रतिसाद दिला त्या जागा घेण्याकरता.
त्या जागेवर आनंद आश्रमाची उभारणी होण्याकरता मला त्याही वेळेला चिमणीकरांनी फार मोठा प्रतिसाद दिला. हो, फार मोठा म्हणजे सर्वात मोठा देणगीदार जर असेल तर काळूराम शेठ आणि जलेंद्र शेठच्या रूपानं सर्वात मोठे देणगीदार या चिमणी गावचे आभार. 2,11,111 रुपये बाबाच्या धर्मशाळेकरता त्यांनी दिले. म्हणजे सर्वात मोठा जो देणगीदार आहे बाबांच्या पूर्ण फरशीसाठी तो म्हणजे एवढा मोठा जाता या चिमणीकरांनी म्हणजे चिमणीमधून आम्हाला दिले. आता पादुका मंदिर उभं राहते. तुम्हाला सर महाराज मला श्रीकांत भाऊ मागच बोलले होते एकदा, तुम्ही असंच म्हणता पुन्हा 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 काय प्रपंच जनराव काय असं काय करता. जसा आपला प्रपंच आपला थांबला का. अहो सायकल नव्हती, सायकल आली. सायकल गेली, मोटरसायकल आली. मोटरसायकल गेली, मग थांबलं का आपलं. साधं पत्र्याचं घर होतं, स्लॅब टाकलं. आता स्लॅबवर थांबलो का आपण. मग प्रपंच जसा थांबत नाही तसा हा बाबाचा प्रपंच आहे ना. बरं या प्रपंचामध्ये सुख आहे का सांगा बरं, आहे का सुख. आणि या प्रपंचात आठवण झाली का तुम्हाला. मग तो प्रपंच चांगला आहे का हा प्रपंच चांगला आहे. आता ते करणारा होतो त्रास, थोडा होतो त्रास, नाही असं नाही. हो अनुभव. जेव्हा 8 दिवस पंढरपुरामध्ये जाऊन थांबायची वेळ येते, थंड्या पाण्याने तिथल्या पाणी पिऊन तिथं खाऊन राहायची वेळ येते, घरी आल्यावर अंगात ते येतेच. नाही असं नाही, असं त्रास होतोच, पण आनंद आहे ना राव. अहो एवढा प्रपंच केला आपण या मुलाबाळाचा, तिथे करभर आनंद नाही, त्याच्यासाठी रात्रीचा दिवस करतो. मग हा बाबाचा प्रपंच वाढवण्याकरता जर आपण रात्रीचा दिवस केला आणि याच्यात जर आनंद असेल तर माझ्यासारखे ठरवलंय हा देव गेला तरी चालेल, पण येथे माग पाय नाही. हो एकदा गेल्यानंतर समजा नाही मग झोळीत कोणी टाकणार. दुसऱ्यांदा जाऊ, दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा जाऊ, लाजक चौथ्यांदा टाकतील. आळंदीचा आनंदाश्रम जर उभा राहिला असेल तर गाडगे बाबा आणि झंझारी बाबा, आज झंझारी बाबा नाही पण आज आपल्या आळंदीमध्ये जर छत्र असेल तर त्या झंझारी बाबाची फार मोठी तळमळ होती महाराज. पंढरपूरला देखील आपल्याला आनंदाश्रम जागा घ्यायचीच नव्हती. आम्ही पहिल्याच वर्षी ठरवलं आपण तंबू टाकून राहू, पण झंझारी बाबांनी लेकरासारखा हट्ट घेतला. महाराज आपण जाऊ, पण आपण गेल्या तरी लेकर पंढरपूर येथे कुठे उभं राहतील. आळंदीमध्ये सुद्धा असंच बाबा म्हणत होते, श्रीपाद बाबा म्हणत होते आपल्याला काही नको, पण जसा लेकरांनी आईजवळ हट्ट धरावा तसा झंझारी बाबांनी गाडगे बाबांनी हट्ट धरला की बाबा आपण जाऊ, पण हे लेकर कुठे उभे राहतील. बाबाने ऐकलं आणि बाबा दारोदार हिंडले. अरे बाबा जर आनंदाश्रम करता दारोदार हिंडतात तर मग आम्ही काय करावं. आम्ही त्यांचे लेकर आहोत ना, म्हणून आम्ही दारोदार हिंडलो. कोणी दिलं तरी एक सुख, नाही दिलं तरी एक सुख. जो देगा उसका भला, जो न देगा उसका भी भला. आणि म्हणून तेव्हापासून महाराज झंझारे बाबांनी ती झोळी जी काय पसरली ना, ती अजूनही पंढरपुरामध्ये ती झोळी काय केली जाते, पसरली जाते. काही तुमच्या खिशात असतील तेवढे टाका, तुमच्या खिशात असतील तेवढे टाका. बाय म्हणतील आम्हाला खिशेच नाही. पर्स मध्ये असतील तेवढे टाका. नाही एवढे नका टाकू. तुम्हाला बाबा बुद्धी देतील तशी आतापर्यंत झोळीत टाकलीत ना, तसे आज पण आता चिंबळीकरांनी माझ्या झोळीत टाकायचे पैसे पादुका मंदिराकरता. जेवढे तुम्हाला इच्छा असेल तेवढी ते पादुका मंदिराकरता ती रक्कम आपण सुपूर्द करू. तुम्ही खूप मदत केली आतापर्यंत, पण झोळी त्याच्याकरता पसरायची आणि त्याच्याकरता सर्व काही इथून पुढचं जर करायचंय तर मग तुम्ही मागं हटू नका. आम्ही तर कधी हटणारच नाही. तुम्ही काही म्हणा, पण आम्ही मात्र या मार्गाने निघालो. हा बाबांचा प्रपंच, हा बाबांचा परमार्थ वाढवण्याकरता पुढचे आपण गेल्यानंतर आपले नातू पंतू तर तिथे जाऊन म्हणतील ना आमच्या बापाने माझ्या बापाने काहीतरी करून ठेवला. अरे इथं करून ठेवला तुम्ही तर एक दिवस तुमच्या भुंड्यावर लाताच आहे. तिथं मात्र तुम्हाला कोणीच काय म्हणतात. आज आपण परिस्थिती पाहतो, आपण परिस्थिती पाहतो. प्रपंचामध्ये मुलं तुम्हाला सन्मानाने वागवणार नाहीत, पण तिथं पंढरपुरामध्ये आल्यानंतर महाराज जर तुम्ही टिकी जरी आले ना तरी माझ्यासारखा आहे बाबा हात धरणार. घरी नाही तुमचं कोणी धरणार, पण तिथं मात्र धरणारे लेकरं तुम्हाला असंख्य मिळतील. म्हणून तिथल्या करता आतापर्यंत आपण सर्वांनी मदत केली. याही पुढे
ती पेटी पाठवली पादुका बरोबर. आतापर्यंत ती उघडीच होती, तिला कुरूप नाही काहीच नाही, ती उघडीच होती. पण तरी देखील कालपर्यंत साधकाने त्याच्यामध्ये जवळ आम्ही काल मोजले या पोरीने ते 10,200 काहीतरी रुपये भरले कालपर्यंत. पण हे मनाने होत नाही बरं का, म्हणजे न सांगता होत नाही, ते सांगावं लागतं. म्हणून मी फक्त सांगायचं काम करतो. तुम्हा सर्वांना आतापर्यंत पंढरीचं भूतमोठं आल्या गेलं झडपं वाटत, हे काय लावलं असं एखादं म्हणल, अरे बाबा हे पण तेच आहे, ते झटकाव म्हणून याच्या करता. कमीत कमी तिथं गेल्यानंतर आपण मेल्यानंतर तिथं कुठंतरी नाव राहील आपलं, आपल्या आई वडिलाचं, की आपल्या आई वडिलांनी काहीतरी या पांडुरंगाच्या दारामध्ये केलं. याच्याकरता हा 8 तास आहे, तो आपण आतापर्यंत 8 तास पूर्ण केला. इथून पुढे तो पूर्ण करावा अशी मी विनंती करतो. अमोल महाराज सुंदर अशी भैरवी म्हणती, तोपर्यंत ही माझी झोळी तुमच्या पुढं येईल. याच्यामध्ये तुम्हाला जी इच्छा असेल, तुमच्या खिशात असेल तेवढं नाही, पण जेवढी इच्छा असेल तेवढी आपण त्याच्यामध्ये टाका अशी विनंती करतो.
हे भूत लागलं लय अवघड आहे महाराज. वेटेकर साहेब ड्युटीवर कशी ड्युटी करतात, पण ते काल गाडी घेऊन आले ते घोटाळा झाला बरं का. म्हणून आज आणली नाही. हे भूत झपाटले त्याची लक्ष नाही. ड्युटीवर सुद्धा दिवसभर कधी ड्युटी करतात काय माहित. पण आता ते सांगून आले का तशी झाली त्याकडे. मी कृष्ण प्रकाश सिटी मध्ये पांढरून पाहतो. नाही, भूत झपाटलेले असे अनेक उदाहरण आहेत अगदी, म्हणजे सामान्यापासून तर म्हणजे मोठ्या जबाबदारीपर्यंत वकील, डॉक्टर, हो अशा पद्धतीनं. अरे बापरे, पूजे करता. अरे बापरे, बाबांच्या पूजेकरता अजिंक्य महाराज चाकणकर यांनी आपल्या स्वतःच्या कारखान्यामध्ये बनवलेली सुगंधित अगरबत्ती असेल, धूप असेल, अष्टगंध, बुक्का, चंदन हे सर्व बाबांच्या सोहळ्याकरता त्यांनी सुपूर्द केले. मी आपल्या सर्वांच्या वतीनं अजिंक्य भाऊच्या या ठिकाणी रोज देणार. वा वा वा, टाळ्या टाळ्या. म्हणजे अजिंक्य भाऊ तू नक्की झपटला. नाही, सगळ्याला झपाटावा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. सत्यवान भटवाल साहेब यांनी पादुका मंदिराकरता 500 रुपये या ठिकाणी मदत केलेली. धन्यवाद. जय विठ्ठल. पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. बसा मंडळी, खाली बसा. एक 5 मिनिटात पुढचा कार्यक्रम उरकतोय. संत सर्व प्रवचनकार मंडळींनी जरा इकडे स्थानापन्न व्हा जरा. आज ज्यांनी ज्यांनी प्रवचन केले त्यांनी या वट्यावर येऊन बसा सगळ्यांनी, म्हणजे पुढचं मला लवकर बोलता येईल. संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा पालखी सोहळा. मला वाटतं आज कुठल्या मुक्कामी? बरड मुक्काम का? मग बर, माळशिरस मुक्कामी आहे. सध्याचं आपलं सातव काकाचं घर माळशिरस आहे का नाही. तर आज या ठिकाणी सकाळपासून सकाळी 8:30 वाजतापासून सुंदर वैष्णव मेळाव्याचा कार्यक्रम झाला. सकाळी 8:30 वाजता अगदी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी पादुकांचं आगमन झालं. त्यानंतर दुपारी जवळजवळ 10 ते 12 या ठिकाणी पूजा आणि अभिषेक त्या पादुकांना झाला. त्यानंतर 12 ते 2:30 महिला भजनी मंडळांनी या ठिकाणी सुंदर आपली भजनाची सेवा सादर केली. आणि त्यानंतर नियोजित जे काही प्रवचनकार होते ते अनुपस्थित असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्याही जागा रिकाम्या भरून काढण्यात आल्या. त्यामध्ये आदरणीय पूजाताई भुरुक, गायत्रीताई मनवे, गोविंद महाराज दौंडकर, अक्षय महाराज गुजर आणि परमादरणीय लंगोटे महाराज या 5 मान्यवरांनी प्रवचने केले. म्हणजे एक मेळावा साजरा झाला. इथं एकदा टाळ्या वाजवा यांच्याकरिता. त्यांना इथं शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येत आहेत, म्हणून मी म्हटलं होतं इकडे येऊन बसा. 5ही मान्यवरांना विनंती आहे की आपला सन्मान या ठिकाणी या सातव परिवार, भुरुक परिवार आणि मानकर परिवाराच्या वतीने होतोय. यावर जरा 5 जण उठो उठो उठो, लवकर लवकर लवकर. त्यांचा सन्मान आमचे शिंदे दादा करतील, काही सातव बाबा करतील. या गवतेताई महिला मंडळीचा सत्कार करण्याकरता या आपण. त्यानंतर या ठिकाणी आजचं जे काही सुंदर हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पंढरीचं भूत काय असतं हे आपल्या स्वानुभवातून जरी पाहिलं नाही तरी सुद्धा आपल्या मनात भूत असतच. म्हणून आता अंधारामध्ये थोडस चाचपडत व्यवस्थित चाला, एखाद्या वेळेला आपल्याला लागण्याची शक्यता आहे. तर अशा भूताबद्दल आणि पंढरीच्या भूताबद्दल आपले हिंगोले महाराज
यांनी सुंदर या ठिकाणी पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे हे या अभंगावर अतिशय सुंदर निरूपण केलेलं आहे. त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतो आहे शाल श्रीफळ देऊन. तो सन्मान आदरणीय वेठेकर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी रात्री 10 ते 12 या वेळेमध्ये हरिजागर होईल व उद्या सकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये काकड आरती आणि 7 वाजता उपस्थित जे काही काकड आरतीला असतील त्या सर्वांना नाश्त्याची व्यवस्था आहे असा संदेश माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. तेव्हा मागे पुढे झालं तरी चालेल, पण ग्रामस्थ मंडळींनी सगळ्यांनी काकड्यासाठी उपस्थित राहावं अशी घरमालकाची विनंती आहे. आता या ठिकाणी आजच्या या हरिकीर्तनाच्या निमित्ताने किंवा आजच्या या बाबांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आजचा जो बहार आहे, काका हे आमचे निष्ठावंत वारकरी, अगदी सुरुवातीच्या काळापासून त्यांची माझी मैत्री फार का तर त्यांच्याकडे काम आहे ट्रक मधलं. म्हणजे सगळ्या इतका त्रास आहे महाराज, सगळ्यात जास्त त्रास जर असेल तर ट्रक वाल्यातले, आणि त्यातल्या त्याचे तंबूचा ट्रक, पिशव्याचा ट्रक, कोणी यायचं काका ही पिशवी द्यावं आणि यांनी आपलं काय कानाडोळे न मोडता काय काय सगळं काम करायचं. गेली 21-22 वर्ष ट्रक सांभाळायचं काम केलं. 1 वर्ष महाराज भगवंत कसा पाठीमागे उभा राहतो बघा. त्यांचा चिरंजीव आहे, त्या मुलाला शॉक लागला आणि दोघांनाही अर्ध्या मधातून यावं लागलं. त्यांनाही प्रचंड दुःख झालं, आम्हालाही दुःख झालं, पण आज त्यांचा मुलगा उभा आहे. त्यांच्या कन्या बरेच वर्ष झाले लेकरू बाळ नाही, पण आज बाबांची पायीवारी केली, काय मागितलं माहित नाही, पण आज त्यांचा कुलदीपक इथं नाचतोय, हरिपाठामध्ये फुगडी खेळतोय, है का नाही. ती कन्या 2 मुलं. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की जे जे इच्छा करू आणि ते पूर्वी कल्पतरू त्याने कसं दिलं, वारी केली म्हणून दिलं, काही इतरांना देत नाही का. पण वारकऱ्यालाही नाही जर त्यानं साकडं घातलं तर तो सगळ्या इच्छा पूर्ण करतो असा त्याचा धर्म आहे. आणि त्यामुळं काका यांच्या 2 मुलींनी हा सोहळा साजरा केला बघा. एक आमच्या मानकर ताई आणि एक भुरुक ताई. एकदा त्या 2 मुलींसाठी टाळ्या वाजवा. कारण उद्याच बर आताची झोळी फिरवल्या गेली, त्या झोळीमध्ये 3,985 रुपये जमा झाले. सगळ्यांचं टाळ्या वाजवून स्वागत. बर, उद्याचं नियोजन तुम्हाला कल्पना आहे, फेसबुकवर इथे टाकलेलं आहे, तरी पण बोलतो. उद्या भरपूर दिवसभर सकाळी 10 वाजतापासून तर संध्याकाळी 9:30 पर्यंत 7:30 पर्यंत कार्यक्रम आहे बघा. 10 वाजता पादुकांचे पूजन, 10:30 ते 12 आरती व पूजन, 3:30 ते 5 चक्री प्रवचन, उपस्थित जे मंडळी असतील त्यांचे. सायंकाळी 5 ते 6 उपस्थित माता भगिनींच्या उपस्थितीत हरिपाठ आणि संध्याकाळी हरिकीर्तन. ते आहे भागवताचार्य अक्षयजी महाराज गुजर इथं आहेत उपस्थित महाराज. आणि त्यानंतर 9 ते 11 पर्यंत उपस्थित सर्व साधक बंधू भगिनींचं जागर होईल आणि भारूड होईल. आणि 15 जुलै रोजी पहाटे 5 ते 7 काकड आरती होईल. सकाळी 7 ते 7:30 नाश्ता आणि 7:30 वाजता कार्यक्रमाची सांगता. विशेष कार्यक्रम बासरी वादन कुमार विवेक बनकर पंढरीच्या वारीनिमित्त यांचा आहे. त्यानंतर सगळे श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा फेसबुकवर हे कार्यक्रम दाखवले जातील. तर उद्याच्या पूर्ण कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा. आजचं जे अन्नदान आणि पंगत आहे ते लताताई विश्वनाथ मानकर, सविता महेश भुरुक यांनी 250 रुपयाची मदत आलेली आहे. त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्यानंतर मी मागच्या 10 दिवसापूर्वी एक पंढरीच्या वारीवर संदेश पाठवला होता की पंढरपूरच्या आश्रमामध्ये आपल्याला कशाची गरज आहे. तर त्याच्यामध्ये एक पॉइंट होता ट्यूबलाईटचा. तर आमचे आदरणीय मानकर काका यांनी 101 ट्यूबलाईट LED देण्याचं कबूल केलेलं आहे. तर त्याबद्दल त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. आमच्या सर्व विश्वस्त मंडळीच्या वतीनं अजून कलरिंगचं काम झालं की आपण ते काम करूया. 101 ट्यूबलाईट यांनी या ठिकाणी सुपूर्द केले. बरं, या 2 बहिणीच्या वतीनं आणि हे 2 जवाई आहे का नाही, आता यांचाही शेअरचा वाटा आहे त्याच्यामध्ये. तर या सर्व परिवाराच्या वतीनं भुरुक असेल, मानकर परिवार असेल आणि आमचे सातव काका असतील, या परिवाराच्या वतीने ही मदत या ठिकाणी केलेली आहे. मी आमच्या सर्व विश्वस्त मंडळीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण आलात, कारण सध्याचा काळ हा येण्यासाठी सुद्धा कठीण आहे. महाराज या ठिकाणी आपण आलात
आणि या परिवाराच्या निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करून, कारण कोणाला दिले असेल कोणाला नसेल मला माहित नाही, आणि सध्या फक्त व्हॉट्सअपवरच आपण टाकलेले, कोणालाच विशेष निमंत्रण करून बोलवलं नाही. त्याच्यामुळे येणार आएगा उसका भी भला, आणि नाही आले तरी आनंद दुःख मानायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. तर या ठिकाणी युट्यूब फेसबुकला फेसबुकच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून आज बरेच मंडळी कनेक्ट झाली, कारण आजचं कीर्तन असल्यामुळे जवळजवळ 70-80 लोक याच्यामध्ये कनेक्ट आहेत. म्हणजे 70-80 म्हणजे आता ते उद्या सगळीकडे आणखी पसरणार आहे. असो, पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती, कोरोनाचे नियम पाळा, मास्क लावा, सॅनिटायझरचं आहेच बघा बाटली तिथं. हे दिसलं पाहिजे पोलीस लोकांना तरी कमीत कमी, किंवा हे काळजी करतात. मला सांगायचं तात्पर्य आहे की आता सगळ्या जगामध्ये हे पसरलेलं आहे, त्याच्यामुळे आपण नाही नाही म्हणून चालणार नाही, पण आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि सर्वांनी अगदी व्यवस्थितरित्या आपला आषाढी पर्यंतचा हा कार्यक्रम पार पाडूया अशी विनंती करतो. आणि आता या ठिकाणी त्याचप्रमाणे तुम्ही आलात, महाराजही अगदी पुण्यात कोथरूडवरून MIT वरून ड्युटी सुटल्यानंतर त्या एवढ्या ट्रॅफिक मधून महाराजही गाडी मारते या ठिकाणी आले, तर महाराजाचा सन्मान करणं आपलं काम आहे ना सगळ्यांचं. विटेकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचाही सन्मान करा. यानंतर महाप्रसादाची व्यवस्था सगळ्या परिवाराच्या वतीनं आहे, सगळ्यांनी बसून घ्या. लांबची मंडळी अगोदर बसा, आणि जवळच्या मंडळी थोडं वाढण्यासाठी मदत. आणि विटेकर साहेब अगदी ड्युटीहून असेच इकडे आले, घरी जाऊन येणं होणार नाही, कारण घरी गेलं तर परत आणखी ताई मागा लागतील, आणखी उशीर होईल. वेटेकर साहेबांचाही सन्मान या ठिकाणी सातोबाबांना विनंती करतो की आपण या वेटेकर साहेबांचा श्रीफळ सन्मान करा. सर्वांनी पुनश्च विनंती, झाल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. उद्याचा दिवसभरचा फेसबुकच्या माध्यमातून पाहू शकता जे अनुपस्थित आहेत त्यांनी, आणि इथं लाईव्ह आहे त्याच्यामुळे इथं प्रत्यक्ष आपण उपस्थित राहावं. विजय गवते जे काही ऍडमिन आहेत त्याच्यात बंद कर, बऱ्याच लोकांना ह्याच्यात ऍड करून घ्यावं, जे ज्यांच्याकडे मोबाईल आहे पण ते कसं पाहायचं कळत नाही, कारण इथं कार्यक्रम आहे तिथं दिसत नाही, तर ते ऍड करून घ्या लोकांना अशी विनंती आहे सगळ्यांना. नाही करा, ऍड करायचं काम. गवते काका कार्यक्रमाचा संपला, सगळ्यांनी जेवायला बसून बसायचं. सत्राचे काढून घेतील कार्यकर्ते म्हणून. गवते काका या साहेब